नमस्कार मंडळी. आज हिंदकेसरी देशमुख पट्टा एक्सप्रेस माळशिरस आदत हिंदकेसरीचं मैदान पार पडताना या मैदानाच्या सेमीफायनल 8मध्ये सुंदर असा साज आपल्याला पाहताना आपल्यासमोर आहे आदत सरपंच, त्याच्याबरोबर बोला पळाला आहे. ही गाडी आज या माळशिरस आदत हिंदकेसरी मैदानासाठी फायनलच्या बोलाची बंद केली. त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं सरपंच? नियोजन कसं अचानक आपला जोडीदार आहे देवा ड्रायव्हर, त्यांच्यापासून घेतलेलं वासर आहे. आपल्या पाचवडच्या मैदानात घेतलं 27 तारखेला आणि तेव्हापासूनच वासरू होतं. त्यानं सांगितलं होतं मी हिंदकेसरीला मी पायरा करतो, तुम्ही काय पायरा करू नका, आणि त्यानंच पायरा केला होता. आणि आज पहिलेच मैदान आहे. त्याच्यानंतर काय सांगाल म्हणजे आज आदत हिंदकेसरीचं मैदान आणि डायरेक्ट हिंदकेसरीच्या मैदानात पहिल्याच मैदानात उतरला आहे, तो पण फायनलचा मंत्री ठरला आहे. काय सांगाल? सांगायचं म्हटलं तर मी आतापर्यंत आहे ना कमसे कम 20 वासरं घेतली असतील. पण मी माझं ते एक आहे नवीन वासरू, त्याचं पेडगावच्या हिंदकेसरीला बरोबर ऑपरेशन झालं त्याच्या पायाचं. पेडगावला पळायची आमची लई इच्छा होती. त्याच्यातनं 3 मॅच झाल्यानंतर म्हटलं आता आपण माळशिरसच्या हिंदकेसरीसाठी तयारी करूया. तेव्हा पण त्याची जखम काही पूर्ण क्लिअर झाली नव्हती. आणि योगायोग आपल्या बड्डे निमित्तच आपण मैदान घेतलं होतं आणि त्या मैदानावर ही वासरू आपल्या मैदानात गुलालात राहिलं आणि आपण ते वासरू त्याच मैदानावर घेतलं. आणि त्याच्यानंतरचं हे पहिलंच मैदान, आपल्या दावणीला आल्यानंतर पहिलंच मैदान. आणि आपल्या लय दिवसाची अपेक्षा होती हिंदकेसरीचा गुलाल भेटावा, आणि ते आज त्या वासरानं पहिल्याच मैदानावर आपल्याला हिंदकेसरीचा गुलाल दिला. उंची लहान आणि कीर्ती छोटंसं वासरू दिसतंय. प्रेक्षकांनी तिथं थोडीशी चर्चा केली काय केवढंच वासरू आहे आणि फायनलला राहिले. या काय सांगाल? म्हणजे म्हणते ना मूर्ती लहान पण कीर्तिमान. वासरू सेमेला त्याच्यावर गाडी बांधून आहे, त्याच्यावर गाडी बांधून तो पळाला सेमीला. असा मोकळा पण पळाला नाही, त्याच्यावर गाडी आपण बांधून तो सेमीला पळालाय आणि सेमी पास केला त्यानं. मित्रांनो, सरपंच आदत आहे आणि ज्या पद्धतीने आता सांगितलं तुम्ही बघितलं असेल की आज गाडी बांधून पळाला सेमीफायनलला. म्हणजे त्याची रग किती आहे आणि किती दमक आहे तुम्ही बघितलं असेल. आपली गाडी कोणाच्या नावानं पळते? आपली गाडी वांजळे ग्रुप 143 पाचवड, स्वप्नील कंचे बोरवाडी. हे आपलं मामा बाचेचा जोड आहे, नावानं पळते गाडी. तुम्ही सांगितलं की गाडी एवढ्याशा छोट्याशा वासराव कशी काय तुम्ही बांधली, एवढा आता निर्णय काय घेतला? निर्णय म्हणजे गटाला काय झालं, गटालाच वासरू लय पळाल्यामुळं ड्रायव्हरनं म्हणजे स्वतः ड्रायव्हरच म्हटलं की आपल्याला आता गाडी वासरावर बांधावं लागत्या. आणि त्यात बाहेरनं कडं नसल्यामुळं 2 नंबर तासावर असल्यामुळं गाडी बांधली होती त्याच्यावर. ड्रायव्हरचं त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान तर ड्रायव्हरचं आहे. तुषार ड्रायव्हर म्हणा, आमचा बालू ड्रायव्हर आहे, देवा ड्रायव्हर आहे, परंदा मोरा ड्रायव्हर आहे, हे सोन्या ड्रायव्हर आहे भिकवडीचा. हे आमचं खास ड्रायव्हर, म्हणजे आपल्या शब्दाला कधी नाही म्हणणारं नाही. तर कवा पण म्हणेल ना गाडीतनं उतरून दुसऱ्याच्या तरी आपल्यात बसतील असं आहेत. बबन ड्रायव्हर नेणावी. गटाला पळेल तेव्हा सांगितलं होतं गाडी 100% काहीतरी करेल. आणि गेल्या वर्षी बी आम्ही हिंदकेसरी चालतोच, म्हणजे गाडी आपली राहिलीच होती. यंदा बी 2 गाड्यांनी लावलेलं गेल्या वर्षी बी, यंदा दोन्ही पण गाड्या राहिल्या आपल्या हिंदकेसरी. किती गटात पळाली गाडी पळाली आपली 11व्या गटात. आणि 11व्या गटात चांगल्याच गाड्या होत्या, तरी पण म्हणलं पळू, मध्ये म्हणलं पळू, काय पण होया म्हणलं. सेमीफायनल 8मध्ये आणि सेमीफायनल 8मध्ये 2 नंबर तास लागला, 100% म्हणलं गाडी राहणारच म्हणलं आपली. त्या वासरा बघायला गेलं तर आता पलीकडे शहरी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की एखाद्या वासराचं किंवा बैलाचं स्पीड सगळ्यात जास्त जवळ कोणाला कळतं तर ते ड्रायव्हर असतात. काय सांगाल सरपंच पळाला? मी घरी एकच फेरा टाकला होता वासराला 400 फुटात. 400 फुटात फेरा टाकल्या मी म्हणलं मैदान करायचं आपल्याला. पहिल्याच मैदानात नेल्या, तिथं गट सीमेला टॉपच्या गाड्या मारल्या आणि तिथं फायनलला 7 नंबर झाला आपला. प्रकाश भाऊला शब्द होता आपला, तो मला देणार आणि आपण दिला. हे एवढी काय खासियत आहे? एवढंसं छोटंसं वासरू आहे पण असं एवढं स्पीडचं त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे बैल झिडबाज बैल आहे, फाउंडेशन पाया फेरा कडक आहे बैल, आणि जातीला पक्का बैल आहे. तुम्ही कुठून घेतलेली काय? मी पुण्यात घेतलं होतं. आपला जोडीदार मी बारका असताना दिलं होतं जोडीदार आपल्या. त्याला म्हणलं मैदान पडले ते आमच्याकडे आधीच, मी किंमतच करून आणला होता स्वतः आपण. आज त्या वासरानं सारथीच त्या वासरानं नाव संबंध यांचं नाव केलं, यांनी सांगितलं तर एवढंच घ्या वासरू. आपण बी दिली ती 1-2 वासरू चांगली पाहिजे यांच्याकडे, आणि एवढं वासरू घ्या. आता ही वासरू तुम्ही घेतलंय, तुम्हालाही माहिती आहे या क्षेत्रामध्ये संघर्ष किती मोठा आहे. काय सांगाल की या गुलालाचं महत्त्व किती? या गुलालाचं महत्त्व, ज्याला गुलाल भेटत नाही ना तेच माणूस सांगू शकतो की ह्याचा संघर्ष काय. आपल्याविषयी वस्तात म्हणून बैल आहे, त्यांना पण आपल्याला गुलाल दिलं.
पण ते जेव्हा बॅट पॅचवर राहिला तेव्हा चांगल्या माणसाने आपल्यापासून आता कालचा सांगतो ह्याच मैदानाचा त्या बैलाचा पायरा होता. आपण त्यांना आता उघड बोलतो, आपण वायदी दिली होती त्यांना ऑलरेडी. आपण महाबळेश्वरच्या मैदानात त्यांना पूर्ण वायदी मारली होती. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला फोन येतो की वासरू तुमचं बारकं आहे आणि आम्ही काय पळू शकत नाही. म्हणजे चिठ्ठ्या टाकायच्या टायमाला हे सांगतात की फोन करून आम्ही म्हणलं नाव सांगा, तर त्या टायमाला सांगितलं की आम्ही काय पळू शकत नाही, वासरू बारकं आहे. पण बारकंच लय आगीच असतंय म्हणतात ना, तसं आहे. कुणाला ह्या क्षेत्रात कुणीच कुणाला कमी समजू नये. पुन्हा आता मोठमोठी मार खाते ती बारकी मोठी होते ती, असं कोणतीच गोष्ट नाही की ह्या क्षेत्रात की कधी पण कोण कुणाला मारू शकतं ह्याची काय गॅरंटी नाही. त्यामुळं जे पण देतात ना, म्हणजे तुम्ही पैशावर देत असला तर त्यांचा पैरा तोडू नका. ॲन टायमाला तुम्ही पैरा तोडला ना, त्या मोर्चा माणसाची लय आपदा होते. अक्षरशः त्या वासराला काल आम्ही असा बैल घातला की आज त्यानं तासाला म्हणजे वासराला बैलच बोलला नाही. साईडला 2 तास बदलली त्या बैलाला 61 आणि मोहर 3 टांग्याने ती गाडी लागली फॉलोन. 61 फाट्याचं जे माळशिरसचं जे मैदान आहे त्या मैदानाचा आता जोपर्यंत इतिहास होईल म्हणजे सांगितलं जाईल त्यावेळेस याचे नाव निघल आदतमधलं. काय सांगाल? ह्याच्यापेक्षा मोठं आपल्याला काय नकोच होतं. हेच आपलं म्हणजे आपलं नाव एवढं मोठं केलं ना, त्यामुळे आपल्याला आता काय सगळं आपलं त्यानं सार्थ केलं. ठीक आहे असं मित्रांनो, आता बघू शकता की कुठं असतंय गुलालाला महत्व आहे. नंबर किती येऊ द्या त्याला महत्व नाही. आपल्याला हिंदकेसरीचा गुलाल महत्वाचा आहे. हिंदकेसरीच्या मैदानामध्ये गुलाल मिळवलेला. सुट्टी मेकर वगैरे कोण असतं? सुट्टी मेकाला आमचे सुनील सुळे, सूरज पवार, परत नाना पवार, अजून 2-3 आहेत. आपला सागर पण आपला शब्द नाही मोडत कधी असते. आपण सांगेल तेव्हा येतात. आणि सगळ्यात मोठी टीम म्हणजे रात्री 12 वाजता ही टीम सगळी इथं आले. सगळी रात्री 12 वाजल्यापासून इथं आहेत. म्हणजे असं म्हणून आम्ही आणले होते. हे सगळी टीम रात्री 12 वाजेपासून आम्ही इथं आहे. आता काय सांगाल सरपंच भविष्य कसं बघताय किंवा त्याला तुम्ही किती दिवसाच्या गॅपवर काढता, काय कसं नियोजन करता? आपण वासरं 10 दिवसाच्या गॅपवरच काढतो. 10 दिवसाच्या आत आपण काढतच नाही वासरू. आता असं होणार आहे, आपण 16 तारखेला मैदान घेतले, त्यात पळणारच आहे ते. कुठलं मैदान? आपलं पाचवडचं मैदान. आपल्या म्हणजे वांजरे केसरी पर्व दुसरे 16/7/2026 आपण मैदान घेतले. त्या मैदानात आता पळताना दिसेल आणि मोठ्या पायऱ्यातच पळताना दिसेल. आदतलाच बांधून पळतोय, भविष्य कसं बघताय त्याचं? भविष्य आपण काय आपला विचार पण नव्हता. आपल्याला गुलाल दिला एवढ्यातच आपण त्याच्या नशिबानं आता काय करेल ते आपला प्रयत्न चालू ठेवायचा. आपण आता साधारण किती वय त्याचं? 13-14 वय त्याचं. मित्रांनो बघा, 13-14 महिन्याचं हिंदकेसरीचा गुलाल मिळवलेला आहे. काय सांगाल? आपल्यासोबत आहेत एक खूप प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. काय सांगाल कसं काय वाचलं दाखवून बोलायला मिळवलं? काय लई प्रयत्न केला माणसाने. प्रकाश शेट्टीबरोबर बरीच बैल घेतली. आमच्या पाचवडमध्ये तेवढं बरीच बैल झाली. पण आम्ही लई प्रयत्न करतोय. आमचं स्वतःचं कसं असतं, आम्ही सगळी जी टीम आहे का नाही आमची, इथं जरी उपस्थित नसली तरी आमचा जीव या बैलावर असतो. वैयक्तिक आमचं कसं असतं की बाबा कोणाचा पण बैल राहते, पण आमच्या गावाचं नाव राहिलं पाहिजे. आमच्या ग्रुपातलं कोणाचं बैल राहिलं, पण हिंदकेसरी व्हावं एक आमचं स्वप्न होतं. आज अण्णा शेठचा जो हे पळला, हरण्या पळला, त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या बैलानंतर एवढ्या मराठी माणसानं आमचं पाचवडचं गाव अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतात केलं की बाबा हिंदकेसरी म्हणून. याचा आनंद कुठंच नाही, कारण आम्ही 3-3, 4-4 वर्षाच्या नादात आहे. या प्रकाशाने जसं सांगितलं की वस्तादचं काय समजा पायालायचं झाली, चॉपरच्या पायालायचं झाली, गटाला मार खाऊन आम्ही 2-2 वर्ष असेच घरी आलोय. ती पण खुशी आम्ही बाबा ह्याला 4-5 त्याला पण आम्ही कुणाला नाराज करत नाही, काय करत नाही. त्याचंच आम्हाला एक कुठेतरी पोच पावती. आम्ही जे मैदान घेतो पाचवडमध्ये त्यात कुणालाही कुठल्याही पद्धतीचं पावतीत चिटिंग करत नाही, निकाल देताना चिटिंग करत नाही. आम्ही आपलं प्रत्येक बैल मालिका मालकासोबत एक मैत्रीचा संबंध ठेवतोय. त्याचा कोणाचा तरी प्रत्येकाचा आशीर्वाद आणि देवाभाऊसारखी माणसं आहे ती, तुषारभाऊसारखी माणसं आहेत. तुषारभाऊने मगाशीच उघडपणे सांगितलं की बाबा त्यांनी त्यांचा बैल एवढा नामांकित, एवढं माणूस मोठं, तरी पण त्यांना पण गुलाल पाहिजे होता. आणि म्हणजे त्यांनी असं कुठं मागं पुढं बघितलं नाही. बाबा ती म्हणले चला आपली गटालच्या यशवर गाडी पळल्या, ठीक आपण एक थोडासा आपला हलका पदर टाकूया. त्यांच्या पण सगळ्यांच्या यशानं देवाभाऊच्या सुनीलभाऊ असलेले, सूरजभाऊ असलेले सगळ्यांच्या प्रयत्नातून या आज हिंदकेसरीचा गुलाल झाला आहे. गुलाल वेगळाच आहे आज. म्हणजे आम्ही आयुष्य केलं आमचं 3-4 वर्ष गटाला मार खाण्यात, आणि आता जरा पहिलं आम्हाला चांगली लागायला लागली. त्यातल्या हिंदकेसरीचा आमच्या ग्रुपातलंही पहिलंच बैल मारायचं की जे आम्हाला गुलाल दिला. हे आमच्या गावासाठी एक वेगळाच आनंद आहे आजचा दिवस. ड्रायव्हर पण आले ना. ड्रायव्हर काय सांगाल, कशा पद्धतीनं गाडी पळाली, सरपंच बद्दल काय सांगाल? बघायला काय मी नव्हतं तिकडं होतो. माघारी आल्यावर मी बघितला गाडी आणली वळून. मी आलेल्या काका गाडी लागली.
लागल्यावर म्हणजे आमची टीम आहे ना अशी आहे की हारली तरी संघ असते आणि जिंकली तरी संघ असते. आमची टीम कधीच फुटत नाही. सगळ्यात मोठं म्हणजे काका एवढा दिलदार मनाला माणूस आहे ना, कधीच कशाची कुठल्याच पोराला संघ येणाऱ्या कुठल्याच पोराला कशाची कमी पडून देत नाही. आता काका आहे आमचा. ठीक आहे कुठं तरी म्हणजे आता एक मालक म्हणून किंवा त्यांनी जी बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक जुळून ठेवलेत त्याची पोचपावती म्हणून किंवा आपण ती म्हणतो ना आपण की काहीतरी चांगले केलं चांगलंच मिळतं ते सरपंच रूपात आज तुम्हाला सरपंच मिळतं. रूपात आता मिळालंय आम्हाला. आणि असं पहिल्यांदा असं वाटतं की आज हिंद केसरी झालं या सगळ्याच्या तोंडाकडे बघा. बरोबर आहे. त्यांचं तोंड अक्षरशः गावातल्या मैदानात सुद्धा एवढं आनंद नसतो. बरोबर आहे. पण आता आज बघा त्यांच्या तोंडावर आनंद किती आहे. म्हणजे हे सगळं त्यानं आज करून दाखवलंय त्या वासरानं. आणि नवीन खरेदी त्या दिवशी आमच्या पाचवडच्या मैदानातच घेतलंय आणि आजचं दुसरं मैदान आम्हाला देवाभावनं दिलंय वासरू. त्यामुळे वासरू आणि एक नंबर पळणार आणि पळणार का तर पळणार आहे. ठीक आहे. तर बघू शकताय 13च महिन्यांचा आहे आणि दुसऱ्याच मैदानात सेमी फायनलला गाडी बंधून वासरू पळाले आणि हिंद केसरीचा गुलाल मिळवून दिला. इथून पुढे पण तो पळत राहील आणि असंच तुमचं संपूर्ण टीमचं नाव करत राहील. शुभेच्छा देतो.